नमस्कार मित्रांनो, इन्स्पायर्ड अवॉर्ड 2025-26साठी नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली असून त्याची 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे 6वी ते 12वीपर्यंतच्या सर्व काही जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळेत कने त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन आपण शाळाच्या मुख्याध्यापकांनी विज्ञान शिक्षकांनी करावे अशी मी अपेक्षा ठेवतो। तर त्यानुसार आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन कसं सादर करायचं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी बघा मित्रांनो, आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे एक ब्राउझर ओपन करा, त्याच्या ॲड्रेस बारवरती इन्स्पायर्ड अवॉर्ड असे नाव टाका। सुरुवातीला इन्स्पायर्ड अवॉर्ड अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अबाउट होम, अबाउट अस, ऑथरायझेड, साइन, सर्च, डिटेल्स, गाईडलाईन्स अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या टॅब दिसतील। त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी बघा इन्व्हाइटिंग स्कूल्स टू सबमिट देअर बेस्ट ओरिजिनल टेक्नॉलॉजी आयडियाज इनोव्हेशन्स फ्रॉम स्टुडंट्स इन क्लास 6 to 12 आणि प्रत्येक शाळा ही काय करू शकते, 5 इनोव्हेशन सादर करू शकते। त्यासाठीची तारीख कधी आहे बघा, 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानुसार हे स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा स्कूल अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, स्टेट अथॉरिटी आणि नॅशनल अथॉरिटी अशा टॅब 3-4 टॅब दिसते ते बघा। त्यामध्ये आपल्याला शाळेचं अथॉरिटीच्या माध्यमातून हे नॉमिनेशन भरायचे असल्यामुळं स्कूल अथॉरिटी या टॅबवरती क्लिक करा। स्कूल अथॉरिटी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आणखी थोडंसं खालच्या साईडला काय करा, स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन हिअर या टॅबमध्ये आपण क्लिक करा। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा जो युजर नेम आहे का नाही, तो युजर नेम या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी पासवर्ड टाका, कॅप्स कोड टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत आणि या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, इच स्कूल कॅन नॉमिनेट मॅक्झिमम 5 आयडियाज इनोव्हेशन्स, म्हणजे एक शाळा 5 नॉमिनेशन विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन या ठिकाणी सादर करू शकते। तर त्यासाठी बघा मित्रांनो, या ठिकाणी स्टुडंट्स नॉमिनेशन ही टॅब आहे, त्यामध्ये नॉमिनेट स्टुडंट्स FY 2025-26 या टॅबवरती आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचे आहे। या ठिकाणी इज देअर एनी आयडियाज ॲट स्कूल, यस, हाऊ मेनी स्टुडंट्स पार्टिसिपेट इन, तेवढे विद्यार्थी सहभागी झालेत की नाही तेवढे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी, आयडियाची संख्या या ठिकाणी लिहा, मी 5 संख्या लिहिलेली आहे। सेव्ह अँड नेक्स्ट अशी टॅबवरती क्लिक करायचं आहे। या टॅबवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याच्या संदर्भात जेवढ्या काही सूचना आहेत की नाही सूचना सर्व तर वाचा। प्लीज कीप रेडी ऑल रेलिव्हंट डॉक्युमेंट्स, स्टुडंट स्कॅन फोटोकॉप, विद्यार्थ्याचा जो काही स्कॅन केलेला फोटो आहे की ना तो ठेवा, ज्या आयडिया आहे की नाही आयडियाच्या संदर्भाचे डॉक्युमेंट्स आहेत ते पण जतन करून ठेवा। ही सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहेत। ही सर्व काही माहिती तुम्ही काय करा, व्यवस्थितरित्या या ठिकाणी जतन करून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आता हा चेक्स बॉक्सला क्लिक करून कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲड स्टुडंट्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे, नॉमिनेशन करायचं आहे। तर त्याच ठिकाणी या विद्यार्थ्याचं बँकेवरच्या खात्यावरती पुस्तिकेवरती जे नाव आहे की नाही ते विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे, विद्यार्थ्याच्या आईचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, त्याचं जेंडर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे, या विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी लिहायचा आहे आणि विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर किंवा विद्यार्थ्याच्या वडिलाचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। विद्यार्थी अपंग असेल तर यस करा, नसेल तर नो करा। विद्यार्थ्याचा मेल आय डी लिहा, विद्यार्थ्याचा वर्ग सिलेक्ट करा, विद्यार्थ्याचा कॅटेगरी सिलेक्ट करा, SC ST OBC किंवा जनरल असेल ती लिहा आणि आपला प्रयोग इनोव्हेशन ज्या गोष्टीच्या संदर्भात असेल नाही त्याचं टायटल या ठिकाणी लिहा आणि त्यानंतर त्याचा विषय 300 शब्दामध्ये 300 अक्षरे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या प्रयोगाच्या विषयी माहिती लिहायची आहे। आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की त्यामध्ये अशा स्वरूपाचं कोणत्याही स्वरूपाचं स्पेशल कॅरेक्टर्स नसू नये। त्यानंतर हा प्रयोग करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला कोण मार्गदर्शन करेल, मेंटर कोण आहे, गाईड टीचर कोण आहे, त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर ही आयडिया भरल्यानंतर त्याचं जर इन्स्पायर अवॉर्डसाठी सिलेक्शन जर झालं तर त्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती 10,000 रुपये अनुदान येईल। तर ते अनुदान येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्याच्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे, त्या बँकेचा ॲड्रेस लिहायचा आहे, खाते नंबर लिहायचा आहे, तोच खाते नंबर पुन्हा डबल लिहा। त्यानंतर बघा त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, IFSC कोड लिहायचा आहे, तोच IFSC कोड पुन्हा या ठिकाणी लिहून तुम्ही सबमिट करू शकता। या पद्धतीने आपण एका विद्यार्थ्याचं नॉमिनेशन या ठिकाणी केलेले असे 5 आयडियाचं तुम्ही नॉमिनेशन करू शकता। याच्या संदर्भात आपल्याला कोणत्याही सर्वाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता।